नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुमच्या घरातही आपापसात वाद, कलह होत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. आपल्या नातेवाईकांपासून आपण दूर राहायला हवं का, याचं उत्तर या व्हिडिओमध्ये भेटेल. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप ज्ञानवर्धक आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, या घटनेमध्ये एका विहिरीत एक बेडूक राहत होता. त्याच्या घरात सतत कलह असायचा. अनेक दिवसापासून तो आपलं कुटुंब आणि नातेवाईक यांच्याबरोबर एकाच विहिरीत राहत होता. हळूहळू त्याचं कुटुंब मोठं होत गेलं. मोठ्या कुटुंबामुळे त्याच्या घरात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडण व्हायचे. एके दिवशी बेडूक आपल्या दामादांना कंटाळला होता. त्याने विहीर सोडून त्यांना धडा शिकवण्याचे ठरवले होते. असा विचार करत एके दिवशी तो रहाटाच्या गडीवर चढला आणि बाहेर आला आणि विचार करू लागला की आता मी त्यांच्यापासून कसा बदला घेणार. तो असा विचार करत होता तेवढ्यात त्याला एक साप दिसला जो बिळात शिरत होता. त्याने विचार केला की ह्या सापाने मला त्रास देणाऱ्या शत्रूंचा नाश का करू नये. कूटनीती असं म्हणते, एखाद्याचे कार्य साधण्यासाठी शत्रूच्या समोर शत्रू आणि बलवानाच्या समोर बलवान उभा केला पाहिजे. कारण असे केल्याने शत्रू मारायला त्रास होत नाही, काट्यातून काटा काढला जातो असे म्हणतात. ज्याप्रमाणे जो शत्रू ज्ञानी माणसाला दुःख देतो त्याचा शत्रूने नाश केला पाहिजे. असा विचार करत बेडूक सापाजवळ गेला आणि त्याला हाक मारू लागला. हे मित्र सर्प, मला माझ्या नातेवाईकांनी खूप दुखावलं आहे. जीव वाचवण्यासाठी मला घरातून पळावे लागले. आता फक्त तुम्हीच मला मदत करू शकतात. तुम्ही त्यांना खाऊन तुमची भूक भागवा आणि माझाही त्रास दूर होईल. तू माझ्याशी मैत्री कर. मित्रांनो, बेडकाचा आवाज ऐकून सापाला वाटलं की मला कोण आवाज देत आहे. बुद्धिमान लोक म्हणतात, ज्याचं शील, कूळ आणि ठिकाणा माहीत नाही अशा व्यक्तीशी मैत्री करू नये. कदाचित कोणीतरी मला असं बोलवून फसवत असेल असा सर्पाने विचार केला. सापाने विचारले, अरे भाऊ, तू कोण आहेस? कृपया तुझा परिचय पूर्ण दे. बेडूक म्हणू लागला, मित्रा, मी संकटात आहे. मी बेडूक आहे आणि तुझ्याशी मैत्री करायला आलो आहे. साप म्हणू लागला, अरे भाऊ, कशाला माझी मस्करी करतो? आग आणि लाकूड यांची मैत्री कुठे असते का? जो मारला जातो तो त्याच्याकडे कोणत्याही रूपात जात नाही. मग या मैत्रीचा विचार कसा करायचा? बेडूक म्हणू लागला, काय करू भाऊ, तसे तू स्वभावाने माझा शत्रू आहे, पण मला माझ्या नातेवाईकांनी खूप त्रास दिला आहे. ते मला शत्रूपेक्षा जास्त शत्रू वाटतात. जेव्हा सर्वनाश असतो तेव्हा एक म्हण आहे, जीव वाचवणे अवघड होत असेल तर शत्रूला नमस्कार करून धन व प्राण वाचवावे. मित्रांनो, बेडकाचे बोलणे ऐकून सापाला वाटले की मी आता म्हातारा झालो आहे. मला आता शिकारही मिळत नाही. जाऊन ते बेडूक खाऊन पोट भरेन. असे म्हणतात की जो माणूस कमजोर झाला आहे, ज्याला कोणी सहारा नाही, अशा व्यक्तीला असे कोणते तरी काम पकडले पाहिजे जेणेकरून त्याचं आयुष्य सुरळीत चालेल. अशा प्रकारे साप बेडकासोबत गेला. बेडूक म्हणाला, मित्रा, एक गोष्ट लक्षात ठेव. मी सांगेन त्यांनाच तू खा, कारण त्या विहिरीत माझे कुटुंब, पत्नी राहतात. साप म्हणू लागला, मित्रा, काळजी करू नकोस. मी तुला माझा मित्र मानला आहे. घाबरण्यासारखे काही नाही. आता मी तुझ्या सांगण्यावरून काम करेन. अशा प्रकारे बेडकाने सापाला घेऊन विहिरीच्या एका पोकळीत बसवले आणि त्याने हाताच्या इशाऱ्याने शत्रूंना दाखवले. शेकडो बेडूक पाहून सापाच्या मनाला खूप आनंद झाला. विचार करू लागला, ह्या मूर्खाने मला स्वर्गसुख दिले आहे. आता मित्रांनो, तो साप रोज 1-2 बेडकांना खाऊ लागला. काही दिवसातच सापाने बेडकाचे सर्व शत्रूंना खाल्ले. जेव्हा कोणी शत्रू उरला नाही तेव्हा साप बेडकाला म्हणाला, अरे भाऊ, तुझे सगळे शत्रू खाऊन टाकले. आता मला सांग, मी माझी भूक कशी भागू? बेडूक म्हणाला, मित्रा, आता तू इथून जाऊ शकतोस. बेडकाचे बोलणे ऐकून सापाला राग आला आणि म्हणाला, अरे मूर्खा, तू मला इथून निघून जायला सांगत आहे. आता मी कोठे जाणार? माझे बीळ दुसऱ्या कोणीतरी ताब्यात घेतले असावे. आता तुझे चांगले यातच आहे. माझ्या जेवणाची व्यवस्था तू तुझ्या परिवारातून कर, नाहीतर मी सगळ्यांना खाऊन टाकेल. मित्रांनो, बिचारा बेडूक वाईटरित्या अडकला होता. आता आपल्या चुकीचा पश्चाताप होऊ लागला. विचार करत होता, मी तुला इथे आणायला नको हवे होते. आता माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर संकट उभे राहिले आहे. असा बेडूक विचार करू लागला. मी नकार दिला तर हा सगळ्यांना खाईल. आता ते टाळण्याचा एकच उपाय आहे की मी रोज याला एक एक बेडूक खायला देतो. कोणीतरी सत्य सांगितले आहे, जो स्वतःहून प्रचंड शक्तीच्या शत्रूशी मैत्री करतो तो स्वतः विष प्राशन करतो, यात शंका नाही. बेडूक विचार करू लागला की ज्याचं जिथं सर्व काही जातं तिथं एखादी गोष्ट देऊन जर ती गोष्ट बनत असेल तर बनवली पाहिजे. कारण जोरावर व्यक्तीच्या विनंतीवरून
दुर्बल माणूस एकही दाना देत नाही, नंतर तो सर्व काही हिसकावून घेतो. चतुर व्यक्ती तोच आहे, जिथे सर्व काही जाते तिथे कमीत कमी अर्ध तरी वाचवता यायला पाहिजे, कारण सर्वनाश त्याच्यासाठी दुसह्य ठरतो. शहाणा माणूस काही मोजक्यांसाठी खूप काही नष्ट करत नाही. बेडूकही असह्य होऊन आता सापाला एक एक बेडूक खायला देऊ लागला. एके दिवशी सापाने इतर बेडकांना खाल्ल्यानंतर बेडकाच्या मुलाला खाल्ले. यामुळे बेडूक खूप दुःखी झाला आणि रडायला लागला. मग त्याची बायको म्हणू लागले, अरे दुष्टा, आता का रडतोस? तू तुझीच जात नष्ट केली आहे. आपल्याच जातीचे लोक दुःखाच्या वेळी उपयोगी पडतात, याचा विचारही केला नाही. असे म्हणतात की घाणेरडे कपडे घालून कुठेही बसता येईल, त्याचप्रमाणे भ्रष्ट आचरण करणारा माणूस त्याच्या उरलेल्या चारित्र्याचे रक्षण करत नाही. बायको म्हणू लागली, अरे मूर्खा, आता रडून उपयोग नाही. त्यामुळे इथे पळून जाणे हे शहाणपणाचे आहे. मित्रांनो, एवढं बोलून बेडूक तेथून पळून गेला. मग विहिरीत एकही बेडूक नसताना सापाला भूक लागली. मग विहिरीवर पाणी पिण्यासाठी आलेल्या गाईला साप म्हणाला, बघ बहीण, माझं भोजन संपलं आहे. बेडूकही इथं फसवून मला निघून गेला आहे. आता तू एक काम कर, तू जा आणि बेडूक जवळच्या तलावात गेला असेल, तू त्याला बोलून आण. त्याला सांग की साप आता तुला इजा देणार नाही. त्याने मोठी चूक केली आहे, त्याला प्रायश्चित करायचे आहे. तू त्याच्याकडे जा. सापाचा ऐकून गाय शोध घेत जवळच्या तलावाजवळ पोचली. बेडकाला सापाच्या हाकेबद्दल सांगितलं. बेडूक म्हणू लागला, अगं गाई, पहिले जा आणि त्या दुष्टाला सांग, आता त्याच्या फंद्यात पडणार नाही. तो पापी आहे, धूर्त आहे. कोणत्याही बदमाशावर विश्वास ठेवू नका. असे म्हणतात, भुकेलेला माणूस कोणतंही पाप करू शकतो, दुर्बल माणूस निर्दयी होतो. बेडूक म्हणाला, सर्व काही गमवून आता मला समजले आहे की प्रियजनाचा विरोध, ताकदवानाशी स्पर्धा, स्त्री, बालक, म्हातारा आणि मूर्ख यांच्याशी कधीही वाद घालू नये. मूर्ख मुलगा, मूर्ख मुलगी, रागीट स्त्री, गरिबी, दुष्ट पुरुषाची सेवा, खाण्यासाठी कर्ज घेणे, या 6 गोष्टी कधीही सुख देत नाही. यामुळे माणसाला दुःखच मिळतं. मित्रांनो, आपापसातील कलह हे नेहमी दुःखाचे कारण बनले आहे. इतिहास साक्षी आहे. महाभारत हे परस्पराच्या कलहामुळे घडले. आपापसात फूट पडल्यामुळे आपला देश मुघलांचा आणि इंग्रजांचा गुलाम झाला. तरी अजून काही बिघडलेले नाही. आपले कुटुंब, आपले समाज, आपले देशवासीय जाणून घ्या. त्यांचा विरोध करू नका. त्यांना तुमच्यासोबत ठेवा. समूहासोबत उभी राहणारी झाडं खूप मजबूत असतात. असे म्हणतात, सर्वात मोठे वादळही त्यांचे नुकसान करू शकत नाही, पण निर्जन ठिकाणी बलाढ्य उभे असलेले एक झाड वादळाने कोसळू शकतं. आणि एकदा परत सांगेन, आपल्या देवाच्या आशीर्वादाने, आपल्या खऱ्या प्रेमाने, आपल्या परिवाराच्या प्रेमाबरोबर, आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने करून दाखवा असे की जगाला वाटेल करावे तुमच्यासारखे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.